अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव नसल्यामुळं यवतमाळ जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे. तर या संदर्भात शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? तर अजून कर्जमाफी हे काही पूर्ण झालेली नाही. ज्यांची नावं नसतील त्यासाठी आपण नोडल ऑफिसर नेमलेले आहेत. उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँकेची MD, अशा जॉईंट रजिस्ट्रारचं असेल कार्यालय तर जॉईंट रजिस्ट्रारना त्यांनी तात्काळ भेटलं पाहिजे आणि आपली नावं का नाहीत याची माहिती घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारचं पाऊल उचलणं हे खरोखर चुकीचं आहे. त्यांचे संसार आहेत, त्यांची मुलं बाळं आहेत, असं हातातहीपणा न करता अशा शेतकऱ्यांनी आपली नावं आहेत का याची खात्री केली पाहिजे. साहेब, आलमट्टीची उंची कुठेतरी 516-17 मीटरवरती ठेवायचं जल आयोगाने सांगितलं होतं. त्या नियमांना आता हरताळ बसलेला आहे. 519 मीटरपर्यंत ही आता पाण्याची पातळी ठेवण्यात आली आहे. कुठेतरी एक नाही, हे बघा, अजूनही लक्षात घ्या की आपल्याही जिल्ह्यात आपण त्या आलमट्टीनी उंची ही त्यांना कमी करावीच लागेल. आता आपल्या तिथं काय झालेलं आहे की कोयना म्हणजे कृष्णा नदी, दुधंगा प्रकल्प हे सगळे अजून 50-60% आहे. आणि त्यांना असं वाटतं की अल निनोची भीती, मला जिल्हाधिकारी बोलले की ते म्हणणं की अल निनो जर आलं तर मग आमची अडचण होईल. तर आपल्याला असं वाटेल किंवा राधानगरीचं धरण तर भरलेलं आहे, ते 7 TMCचं आहे, ते 90% झालेलं आहे. 1700 क्युसेसचा विसर्ग आता चालू आहे. परंतु ज्याच वेळी कोयनेचं पाणी, कृष्णेचं पाणी, दुधगेचं पाणी असं सगळं जाईल त्यावेळेला आलमट्टीची उंची ही कमी करावीच लागेल. नसेल तर आम्ही जाऊन करू. साहेब, MPSC द्वारे जी आरोग्य निरीक्षक पदाची भरती केली जाते त्यामध्ये कुठेतरी घोळ निर्माण झालेल्या अशा तक्रारी FDA कडे दिल्या आहेत. ते मला माहिती नाही. पण मला ते ह्या कंपन्या परीक्षा घेत आहेत. आता त्यामध्ये काय घोळ झालेला माहिती नाही. वास्तविक आता परवा झालेल्या दिल्लीपासून या प्रकरणापासून आता सगळ्यांनी याबद्दल अतिशय सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. आता त्या FDAच्या परीक्षेचं काय नक्की झालं ते मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. साहेब, तुम्ही जिल्हा परिषदेत आला, गेले 6 महिने झाले निवडणुका होऊन. नियोजन मंडळानं 265 कोटी रुपये जिल्हा परिषदेला वेगवेगळ्या योजनांसाठी दिलेले आहेत. परंतु आमदार कामं सुचवायला आग्रही आहेत. 70% निधीची कामं हे आमदार सुचवा लागलेत. जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांचं डोकं सदस्यांनी भंडावून सोडलेलं आहे आणि तुम्ही आणि पालकमंत्री काही मार्ग काढणार आहे का? हे बघा, जिल्हा परिषदेमध्ये युतीची सत्ता आहे आणि आम्ही 10च्या 10 आमदार हे युतीचे आहोत. आम्ही बसून आमच्या घरातलं भांडण मिटवू. तुम्ही काही काळजी करू नका. शेवटी तेही विकास कामासाठीच निधी मागतायत, आम्ही विकास मागतोय. आता त्यामध्ये बसून चर्चा करून योग्य तो मार्ग आम्ही निश्चितपणे काढू आणि तुम्ही काही काळजी करू नका.